कौरवांचा मामा शकुनीला कौरवांचा विनाश का करायचा होता? शकुनी हा गांधार राज्याचा राजपुत्र होता, जो सध्या अफगाणिस्तानात कंधार म्हणून ओळखला जातो. तो महाभारतातील सर्वात खलनायकी पात्रांपैकी एक आहे. शकुनी हा गांधारीचा भाऊ आणि दुर्योधनचा मामा होता आणि महाभारतातील प्रमुख नकारात्मक व्यक्तिरेखा देखील होता. शकुनी हा खूप हुशार आणि तितकाच धूर्त होता. तो कुरुक्षेत्राच्या महान युद्धाचा सूत्रधार होता. गांधारीच्या लग्नाची कहाणी. शकुनी हा गांधार राज्याचा राजा सुबलचा मुलगा होता. त्याला त्याची बहीण गांधारी खूप प्रिय होती. त्यानंतर लवकरच हस्तिनापूरचे राजे भीष्म त्यांच्या विजयाच्या काळात त्यांच्या सैन्यासह गांधारला भेटायला आले. गांधारीच्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने भीष्म प्रभावित झाले आणि त्यांनी हस्तिनापूरचा अंध राजा धृतराष्ट्राशी तिचा विवाह करण्यासाठी सुबलाची परवानगी मागितली. सुबलाची इच्छा होती की त्याची मुलगी भीष्माशी लग्न करावी, पण तो ब्रह्मचारी राहण्यास बांधील होता. मारहाण झालेल्या व्यक्ती म्हणून सुबलाकडे दुसरा पर्याय नव्हता. गांधारीचे लग्न एका अंध माणसाशी झाले होते. गांधारीच्या लग्नादरम्यान तिचा सल्ला घेण्यात आला नव्हता आणि ती इतकी शहाणी आणि बुद्धिमान असतानाही तिला एका अंध माणसासोबत राहावे लागले. शकुनी या लग्नाच्या विरोधात होता, म्हणून त्याने लग्नाचा प्रस्ताव आणणाऱ्या भीष्माविरुद्ध सूड घेण्याचे ठरवले. गांधार राज्य मोहिनीत. गांधारीच्या अंध राजा धृतराष्ट्राशी झालेल्या लग्नाबद्दल आणखी एक कथा आहे. जन्मकुंडलीनुसार गांधारी मांगलिक होती. गांधारीचा जन्म झाला तेव्हा सर्व ज्योतिषींनी भाकीत केले होते की तिचा पहिला पती लवकर मरेल, परंतु तिचा दुसरा पती दीर्घायुषी आणि निरोगी राहील. गांधारीचे लग्न प्रथम एका बकरीशी लावण्यात आले आणि नंतर हस्तिनापूरचा अंध राजकुमार धृतराष्ट्राशी लग्न करण्यात आले. लग्नानंतर त्यांनी त्या बकरीचा बळी देऊन तिला तांत्रिकदृष्ट्या विधवा बनवले. जेव्हा धृतराष्ट्राला कळले की गांधारीने आधी एका बकरीशी लग्न केले आहे आणि नंतर त्याच्याशी, तेव्हा तो संतापला, कारण बकरीशी झालेल्या तिच्या मागील लग्नामुळे तो तिचा दुसरा पती बनला. शिक्षा म्हणून धृतराष्ट्राने गांधारीच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये राजा सुबलाचाही समावेश होता. त्याने राजा सुबाला आणि शकुनीसह त्यांच्या 100 मुलांना जबरदस्तीने तुरुंगात टाकले. धृतराष्ट्राला त्यांना उपाशी मारायचे होते. तो त्यांना दररोज फक्त एक भाताचा तुकडा देत असे. सुबालालाही माहीत होते की लवकरच ते सर्व मरतील. त्याने ठरवले की शकुनीने त्यांना पुरवलेले सर्व अन्न खावे. शकुनीने लवकरच हस्तिनापूर आणि धृतराष्ट्राचा बदला घ्यावा म्हणून त्याने हे केले. त्यानंतर शकुनीचे भाऊ आणि राजा सुबाला उपासमारीने मरू लागले. लवकरच शकुनीचे सर्व 99 भाऊ मरण पावले. शकुनीला हे लक्षात राहावे म्हणून सुबालाने सूड म्हणून शकुनीचा पाय मुरडला. मरण्यापूर्वी सुबालाने धृतराष्ट्राला त्याचा मुलगा शकुनीला मुक्त करण्याची विनंती केली आणि त्याला वचन दिले की त्याचा मुलगा धृतराष्ट्राच्या मुलांची जबाबदारी घेईल. त्या काळात धृतराष्ट्राला 100 पुत्र आणि 1 मुलगी झाली. त्याने राजा सुबलावर दया केली आणि शकुनीला सोडण्यास तयार झाला. त्यानंतर सुबलाचा मृत्यू झाला. शकुनी जिवंत राहिला आणि त्याने संपूर्ण कुरुवंशाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. कुरुवंशाने संपूर्ण गांधार वंशाचा नाश केला. परिणामी शकुनीने शपथ घेतली की तो संपूर्ण कुरुवंशाचाही नाश करेल. काही काळानंतर शकुनीने त्याच्या वडिलांच्या सुबलाच्या हाडांचा वापर करून जादुई फासे बनवले. शकुनी हे फासे नियंत्रित करू शकत होता आणि त्यांच्या आधारावर कोणत्या संख्येवर ते बसवायचे हेही नियंत्रित करू शकत होता, कारण त्यांच्या वडिलांचा आत्मा त्यांच्यात राहतो. आयुष्यभर खेळलेल्या प्रत्येक फासे जिंकण्यासाठी ते त्याला पाठिंबा देत असत. शकुनी विष कौरवांच्या मनाला. कौरवांचा जन्म भांड्यात ठेवलेल्या मांसाच्या तुकड्यापासून झाला होता. त्यांचे पालक आंधळे होते. राजा सुबलाने हमी दिल्याप्रमाणे शकुनी सर्व 100 कौरवपुत्रांचा पर्यवेक्षक बनला. शकुनीच्या सल्ल्याने चालणाऱ्या दुष्ट आणि कुटिल दुर्योधनाने पूर्ण वर्चस्व मिळवण्यासाठी पांडवांना विविध प्रकारे त्रास दिला. कौरव त्यांच्या पालकांशी अवज्ञाकारी आणि असभ्य होते. त्यांचा मार्गदर्शक आणि सल्लागार शकुनी होता, जो दुष्ट होता. अहंकार आणि लोभाने दुर्योधन त्याच्या जन्माच्या वेळेच्या भाकितानुसार संपूर्ण कुरुवंशाला विनाशाकडे नेतो आणि महाभारत युद्धामध्ये कौरवांचा नाश होतो. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.